या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज विशेष दिवस आहे. तो विशेष दिवस या अर्थानं की आधुनिक काळामध्ये हजारो वर्षापासून अस्पृश्य आणि स्त्री वर्गाला, शूद्र आणि स्त्री वर्गाला, त्याच्यामध्ये अस्पृश्य आहेतच, ज्या धर्मानं बंदी घातलेली होती त्या सर्वच बंधनांना झिगारून, त्यांना लाथाडून स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना शिक्षणाचे द्वारे ज्या तपस्वी म्हणू, साध्वी म्हणू, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांचे जे काही महापुरुष आपण म्हणतो, सहधर्मचारी क्रांतीबा फुले, या दोघांनी अतिशय मोठं कार्य केलेलं आहे. पेशवाई नुकतीच संपलेली आहे. 1818 मध्ये आपण त्याचा इतिहास पाहिला. मी 2 दिवसापासून त्याच्यावर बोलत आहे. आणि 1818ला आपण 1 तारखेला अतिशय मोठा तो उत्साह, विजयी आपण ज्याला म्हणतो की शौर्य दिन, नागवंशीयांचा शौर्य दिन आपण साजरा केला. त्याच्याबद्दल बरंचसं आपण जाणून आहात. आणि मग अशामध्ये 1827 साली महात्मा फुलेंचा जन्म होतो. 5 वर्षानंतर सावित्रीबाईंचा जन्म होतो. आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. तर त्यांना आपल्या वर्गाच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं आज आपण विनम्र अभिवादन करूया. त्या होत्या म्हणून आपण आहोत असं आपण म्हणू शकतो. त्यांनी खास्ता केल्या, त्यांनी अंगावर दगड झेलले, शेण, विष्ठा जे काही आणि शिव्या लाखोल्या ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी अंगावर झेलल्या. मनावर कितीतरी त्यांच्या किती त्रास झाला असेल, किती वेदना आणि किती यातना झाल्या त्याला आपण त्याची कल्पना करू शकतो. आणि म्हणून त्या मातेला आपण विनम्र असं अभिवादन करूया. दुसरी एक गोष्ट, आज औरंगाबाद येथील अतिशय मोठे गृहस्थ माधवराव बोर्डे यांचं काल निधन झालं. ते आपल्या अतिशय आपल्याप्रती, धम्मकार्याप्रती त्यांची अतिशय गोडी होती. आणि एकूण सगळीच बाबासाहेबांची जे काही धम्मकार्य आहे, सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. आणि बऱ्याचशा त्यांच्या शाळा आहेत, वसतिगृह आहेत. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आहे. आणि बरेचसे त्यांचं शैक्षणिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे आणि सामाजिक कार्य आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं योगदान आहे. आपल्याला ते दान द्यायचे. आणि आपला जो चॅरिटी शो झाला होता, गझल नवाज भीमराव पांचाळे, या कार्यक्रमाला ते आले होते. आणि त्या निमित्तानं त्याही वेळेस आणि आता जो आपला कार्यक्रम होता, सोनूने यांच्याही वेळेस आपण आम्ही अनेक धम्मचारी त्यांच्या घरी गेलो. धम्ममित्र सोबत होते. तर अगदी चांगला माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांनाही आपण आपल्या वर्गातर्फे, आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे त्रिरत्न बौद्ध महासंघ सिडको हडकोच्या वतीनं त्यांना विनम्र अशी श्रद्धांजली आपण अर्पण करूया. तर बंधू आणि भगिनींनो, मी या 2-4 दिवसामध्ये इतका व्यस्त आहे की मला काय काय करावं अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत. आणि किती करावं, आणि ती जबाबदारी मीच घेतलेली आहे. याला दुसरे कोणी कारणीभूत नाही आहेत. या सगळ्या गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो. मी जबाबदाऱ्या बऱ्याचशा घेतल्यामुळं मला या काही गोष्टी आहेत, त्याला खूप वेळ माझा त्याच्यामध्ये चाललेला आहे. विशेषतः प्रवचनाची तयारी करणं, अभ्यास करणं. 1 तारखेपासून जे शिबिर सुरू झालेलं नागपूरचं, त्याचा खूप मोठा विषय आहे तो. 1 तारखेचा जो
आपण 1 जानेवारी 1818 सगळा जो काही महाड सॉरी भीमा कोरेगावचा जो काही शौर्य दिन आहे, त्या संदर्भापासून तर अगदी मनुस्मृती दहन 1927 पर्यंतचा हा सगळा जो काही नागवंशाचा इतिहास आहे. तो आणि आजचा वर्ग पुन्हा संध्याकाळी प्रवचन आहे. उद्या संध्याकाळी एक मुखेडच्या अ, सेंटरच्या वतीनं तिथे एक प्रवचन आहे. तर या सगळ्या व्यस्ततेमुळं अ, आज थकवा जाणवू शकतो. कारण खूप बोलत आहे मी आणि खूप ते बोलण्यासाठी काहीतरी आपल्याला बोललं पाहिजे, डोक्यामध्ये काहीतरी पाहिजे. तर आपण समजून घेऊ शकता आणि आजचा वर्ग आपण 11चा वर्ग असतो. पण पहिल्या रविवारी धम्मचर्यांच्या सगळ्याच भारतातल्या धम्मचर्यांची आणि जगातल्या धम्मचर्यांची आजचा पहिला दिवस ऑर्डर डे म्हणून संघ दिवस म्हणून आपण करत असतो. आणि तो 11:30 ते 1:30 पर्यंतचा आहे, 2 तासाचा आहे. आणि म्हणून पहिल्या रविवारी शक्यतोवर आज मी पाहिलं आज संख्या कमी आहे कारण त्यांना 11चा वेळ माहीत आहे. आज आपण 10ला सुरू करतोय. पण आता जे उपस्थित आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं, की पहिल्या रविवारी आपण 10 वाजता आपला वर्ग राहील. तुम्हीही लक्षात ठेवा आणि बाकीच्यांनाही ते मेसेज देण्याचा प्रयत्न करा. तर आजचं जे प्रवचन आहे मोगलान यांच्या विषयाच्या पूर्वी सारीपुत्ताचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला होता आणि तो सांगेल आणि मग आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करूया. आजचा वर्ग केवळ आपला 11:30 पर्यंत आहे. 1 तास माझ्याकडे आहे. तर सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाचे होस्ट, या वर्गाचे सूत्रसंचालक धम्मचारी रत्नध्वज, धम्मचारी रत्नवंश, त्याच्यानंतर दीप गमरे, नंतर धनराज कांबळे. या सगळ्यांचंच मी आभार मानतो कारण दीप पोस्टर तयार करतो वर्गाचं, होस्टचं काम करतो. आणि बऱ्याचशा आपल्या सेंटरच्या ॲक्टिव्हिटी आहेत. गुरुवारचा वर्ग असतो, शनिवारचा वर्ग असतो, रविवारचा असतो, ब्रह्मचार्यांची मीटिंग असते. अशा सगळ्या व्यस्ततेमध्ये आपलं हे सगळं सुरू आहे. आणि असं म्हणतात, की मनुष्य जीवन आहे, व्यस्तता नसेल तर काय कामाची? जर आळसामध्ये पडून राहिलो, तर निर्माण कोण करेल? अशा पद्धतीच्या या सगळ्या भावना आहेत. तर सुरुवात करूया. सारीपुताच्या विषयी आपण 2 अ, प्रवचनं 2 आठवडे आपण त्याच्यात घातलेली आहेत. पण एक महत्त्वाचा संदर्भ त्याच्यामध्ये राहिला होता आणि तो संदर्भ यासाठी सांगत आहे, की तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि संदर्भ असा आहे, की कौंडिन्याचा जो भाचा आहे, आपण कौंडिन्याच्या विषयामध्ये पाहिलेला आहे, पहिल्या प्रवचनामध्ये, की कौंडिन्याचा जो भाचा असतो पूर्ण मैत्रायणी, हा पूर्ण मैत्रायणी अ, आपल्याला माहीत आहे, की जे काही महत्त्वाचे बुद्धाचे शिष्य होते, त्याच्यामध्ये पूर्ण मैत्रायणी एक आहे. हा त्याचा संदर्भ आहे आणि तो सारीपुत्ताशी संबंधित आहे. आणि सारीपुत्ताला त्याची आठवण येते आणि म्हणतात, की मला भगवंताला म्हणतात, की माझी त्याची ओळख नाही पूर्ण मैत्रिणीची. पण मी त्याच्याबद्दल खूप मोठा ऐकलेला आहे. तो अतिशय मोठा त्याचे गुणधर्म आलेले आहेत. मी त्याचा संदर्भ सांगेलच मोगलांच्या ह्याच्यामध्ये. पण मला त्याची भेटायचं आहे आणि भगवंत जर पूर्ण मैत्रिणी आले, तर मला त्याविषयी तुम्ही कल्पना द्या. आणि मग एक दिवस पूर्ण मैत्रिणी येतो, सारीपुत्ताची भेट होते आणि मग सारीपुत्त मग त्यांना काही प्रश्न विचारतो. सारीपुत्त प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो? आता दोघांचा संवाद सुरू आहे. आणि मग कुठले प्रश्न आहेत? काय संभाषण होतं त्याच्यामध्ये? आता सारीपुत्त प्रश्न विचारतो, की आयुष्यमान आता नाव माहीत नाही त्यांचं. पूर्ण मैत्रिणीचं नाव माहीत नाही. पण तो भाचा म्हणून विचारतो, की कौंडिन्याचा जो भाचा आहे तो आल्यानंतर सांगा. आणि मग सारीपुत्त पूर्ण मैत्रिणीला विचारतो, की आयुष्यमान तुम्ही अ, भगवान भगवानांच्या सानिध्यामध्ये राहून ब्रह्मचर्याचं पालन केल्या जातं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे बुद्धाच्या सानिध्यात राहून पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन केलं जाऊ शकतं का असं वाटतं? पूर्ण मैत्रीण म्हणतो, "होय आयुष्यमान, मला असं वाटतं की
भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्या धम्माचं आचरण करून काय करावं? पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन केलं जाऊ शकतं. दुसरा प्रश्न विचारतो सारीपुत्त. काय विचारतो? की असं जर असेल, पालन जर केलं असेल, तर मग आयुष्मान किसके लिए भगवान के अधीन ब्रह्मचर्य का पालन किया जाता है? अशा कोणत्या बाबी आहेत, अशी कोणती बाब आहे, की ज्याच्या अधीन राहून, ज्याच्यावर अवलंबित राहून आपण ब्रह्मचर्याचं पालन करतो? ब्रह्मचर्य म्हणजे श्रेष्ठ जीवन. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ. बरोबर आहे? श्रेष्ठ, परिपूर्ण जीवन आणि परिपूर्ण म्हणजे निब्बाण प्राप्तीपर्यंत. आपण जेव्हा सम्यक अष्टांगिक मार्गाचे जे सम्यक मार्ग म्हणतो, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक समाधी आणि स्मृती आणि समाधी. हे जे 8 अंग आहेत, त्याच्या पूर्वी जो सम्यक शब्द लागलेला आहे, त्याला भन्तेंनी ॲब्सोल्यूट शब्द वापरलाय, परिपूर्ण शब्द वापरला. आता आपल्या सगळ्यांचाच अष्टांगिक मार्ग अभ्यास झालेला आहे. सगळ्यांचाच आपला. कुणाचा राहिलेला नसेल. तर सम्यकचा अर्थ काय आहे? आता आपण हे ब्रह्मचर्य जे म्हणतो, की श्रेष्ठ ब्रह्मचर्याचं आचरण कुठल्या बाबीवर अधीन राहून केल्या जाऊ शकतं? हा प्रश्न सारीपुत्तानं पूर्ण मैत्रिणीला विचारले. तर हे जे ब्रह्मचर्य आहे, श्रेष्ठ जीवन आहे, सम्यक जीवन आहे. सम्यक म्हणजे परिपूर्ण, श्रेष्ठ म्हणजे परिपूर्ण. मग आता हे परिपूर्ण म्हणजे त्याची काय लिमिट आहे का नाही? परिपूर्णाला काही लिमिट आहे का नाही? काही सीमा आहे का नाही? आणि म्हणून सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत म्हणजे जोपर्यंत निब्बाण प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते सम्यक नाही. परिपूर्ण म्हणजे काय? परिपूर्ण म्हणजे या मनुष्य जीवनाची जी परिपूर्णता आहे, ती निब्बाणामध्ये आहे. पौर्णिमेच्या चंद्राचं वंदन का केलं जातं? त्याला विनम्रपणे अभिवादन का केलं जातं? कारण चंद्र 15व्या दिवशी परिपूर्ण अवस्थेमध्ये येतो. ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसाची चंद्रकोर असते, ती म्हणजे त्याच्या अगोदरची अवस्था अविकसित अवस्था आहे. मनुष्य मात्राची जी अवस्था आहे, ती अविकसित आहे आणि पहिल्या दिवसाची चंद्रकोर ही ही विकसनशील अवस्था आहे. विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. उत्क्रांतीची अवस्था सुरू झालेली आहे आणि मग 15 दिवसानंतर तो चंद्र सम्यक रीतीने, परिपूर्ण रीतीने तो प्रकाशित होत झालेला असतो. पूर्ण त्याचं रूप आलेलं असतं. आणि म्हणून परिपूर्ण ब्रह्मचर्य, श्रेष्ठ जीवन, परिपूर्ण जीवन म्हणजे मनुष्य मात्र जोपर्यंत निब्बाण प्राप्त करू शकत नाही किंवा निब्बाण प्राप्त केल्यानंतर ती जी अवस्था आहे ती परिपूर्णाची अवस्था. आणि म्हणून आपण म्हणतो, की माझे प्रयत्न सुरू आहेत. मग परिपूर्ण प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून याचा अर्थ आपल्याला स्पष्ट पाहिजे. हाच प्रश्न सारीपुत्तानं पूर्ण मैत्रिणीला विचारलेला आहे, की बुद्धाच्या अधीन राहून, ब्रह्मचर्याच्या अधीन राहून हं, तुम्ही काय करता? आणि मग प्रश्न विचारतो, की या ब्रह्मचर्याच्या शिकवणीचं पालन कशासाठी केलं जातं? या परिपूर्ण धम्माचरण कशासाठी केलं जातं? आणि मग पहिला प्रश्न विचारतो कसला? की हे ब्रह्मचर्याचं श्रेष्ठ पालन तू कशासाठी करत आहे? शील विशुद्धीसाठी करत आहे का? पूर्ण मैत्रिणी, हे श्रेष्ठतम जीवन, परिपूर्ण जीवन कशासाठी जगत आहे? शील परिशुद्धीसाठी, विशुद्धीसाठी जगत आहे का? नाही आयुष्यमान. कोण म्हणतो? पूर्ण मैत्रिणी म्हणतो सारीपुत्ताला, नाही, याच्यासाठी मी करत नाही. दुसरा प्रश्न सारीपुत्त विचारतो काय? मग चित्त विशुद्धीसाठी तो ब्रह्मचर्याचं पालन करतो का? श्रेष्ठ जीवन जगतो का? उत्तर देतो नाही आयुष्यमान. अ, चित्त विशुद्धीसाठी सुद्धा मी हे करत नाही. तिसरा प्रश्न विचारतो सारीपुत्त, मग शंका समाधानासाठी तू हे ब्रह्मचर्याचं श्रेष्ठतम पालन करतो. नाही आयुष्यमान. हे दोघांचा संवाद सुरू आहे आणि असे प्रश्न विचारता.
शील विशुद्धीसाठी नाही, चित्त विशुद्धीसाठी नाही, शंका समाधानासाठी नाही. और फिर मार्ग आणि दर्शन हा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्या मार्गासाठी आणि त्या दर्शनासाठी. तू हे ब्रह्मचर्याचं श्रेष्ठतम जीवन जगतो का? नाही आयुष्यमान, याच्यासाठी पण मी जगत नाही, याच्यासाठी करत नाही. मग हा जो प्रतिपदा आहे, अष्टांग मार्गाचा जो प्रतिपदा आहे, आपण म्हणतो ना, दुःख निरोध प्रतिपदा. या प्रतिपदेसाठी किंवा ज्ञान दर्शनासाठी तू ब्रह्मचर्याचं पालन करतो का? ते जीवन जगतो का? नाही आयुष्यमान. मग ज्ञान आणि विशुद्धीसाठी तो हे सगळं करतो का? ब्रह्मचर्याचं पालन करतो का? तर तो म्हणतो, नाही आयुष्यमान. आणि मग मग प्रश्न शेवटी विचारतो, की तू कशासाठी करत आहे? हे सगळं कशासाठी करत आहे? हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मचर्याचं पालन तू बुद्धाच्या सानिध्यात राहून कशासाठी करत आहे? शील विशुद्धी नाही म्हणतो, चित्तविशुद्धी नाही म्हणतो, शंका समाधान नाही म्हणतो, ज्ञान आणि विशुद्धीसाठी नाही म्हणतोस, किंवा प्रतिपदे मार्गासाठी नाही. कशासाठी तू हे श्रेष्ठतम ब्रह्मचर्याचं जीवन जगत आहे? पूर्ण मैत्रियाने उत्तर देतो अंतिमतः, की मी निब्बाण प्राप्तीसाठी हे सर्व काही करत आहे. काय करत आहे? मी निब्बाण प्राप्तीसाठी हे ब्रह्मचर्याचं पालन करत आहे. या श्रेष्ठ मार्गावर मी आरूढ झालेलो आहे. हे संवाद सांगण्याचा माझा यासाठी मी सांगितला, की आपण केवळ एक गोष्ट करून समाधानी राहू नये. बुद्धाचा जो मार्ग आहे, तो विविध विविध अंगामध्ये विकसित करणार आहे. काय म्हणतात, बस शील पालन झाले की झालं. ध्यान काय करायचं? काही म्हणतात ध्यान केलं की झालं. कशाला बुद्धाला शरण जायचं? कशाला धम्म शरण करायचं? कशाला संघ शरण करायचं? ध्यान किए हमको शांति अवस्था प्राप्त हुई, सुख प्राप्त होगा, वह कोई बुद्ध धम्म का कोई कारण नाही. यासाठी मी सांगत आहे, की केवळ शील विशुद्धीसाठी नाही, केवळ चित्त विशुद्धीसाठी नाही. काही लोक फक्त चित्त विशुद्धीच्या मागे लागलेत. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा एकांगी नाही, कुठल्याही एका अंगाचा विकास करणारा बुद्धाचा धम्म नाही. बुद्धाचा मार्ग, बुद्धाचा धम्म हे श्रेष्ठतम जीवन जगण्यासाठी आहे. आणि मनुष्य मात्राच्या सगळ्या अंगामध्ये जेवढे काही अंग आहेत, मग ते शीलाचा मार्ग असेल, समाधीचा मार्ग असेल, विशुद्धीचा मार्ग असेल, चित्त विशुद्धीचा असेल, शील विशुद्धीचा असेल, अष्टांग मार्ग असेल, सप्तबोध्यांग असतील, असे अनेक असे अंग आहेत. आणि आणि मग म्हणतो की शील पालन, शील समाधी प्रज्ञा हा बुद्धाच्या त्रिविध शिकवणीचा अंग. आणि म्हणून हे सगळं कशामध्ये येतं? चित्तविशुद्धी, शील विशुद्धी, शंका समाधानाची निवृत्ती, प्रतिपदा मार्ग कशामध्ये येतो? तुमचं दर्शन कशामध्ये येतं? ज्ञान कशामध्ये? प्रज्ञा, हे सगळं कशामध्ये येतं? तर निब्बाणामध्ये येतं. आणि म्हणून आपला उद्देश केवळ पंचशील पालन करणे नव्हे, केवळ दसशील पालन करणे नव्हे, केवळ एखादी विशिष्ट ध्यान साधना करणे नव्हे, किंवा केवळ सेवा करणंही नव्हे. काही लोक फक्त सेवा करतात. गरिबांची सेवा करणं, रोग्यांना मदत करणं. आनंदवन बाबा आमटेचं आपल्याला माहित आहे सगळं. रोग्यांची सेवा करणं. म्हणतात मग ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बौद्ध म्हणून किंवा बुद्धाचे अनुयायी म्हणून या इतक्या स्पष्ट पाहिजेत, की एखादं कार्य केलं म्हणजे तो सगळं त्याचं परिपूर्ण त्याचं अंतिम जीवनाचं ध्येय झालं असं नाही. असे अनेक लोक आहेत, की समाजसेवा करतात, रुग्णसेवा करतात, आजारांची सेवा करतात, म्हाताऱ्यांची सेवा करतात, जिकडे-तिकडे वृद्धाश्रम स्थापन झालेले आहेत. हं, हं, हे सगळं म्हणजे सेवा करणं केवळ ते तर बोधिसत्वाचं कार्य आहे. पण बोधिसत्वाचं कार्य म्हणजे तेवढंच नव्हे, त्याला ध्यान साधना पण करावं लागते. त्याला पारमिताचं आचरण करावं लागतं. त्याला शील पालन करावं लागतं.
त्याला करुणेचं आचरण करावं लागतं, प्रज्ञेचं आचरण करावं लागतं. आणि म्हणून हे सगळं कशामध्ये येतं? हे सगळं बुद्धानं जी निब्बाणाची अवस्था प्राप्त केली त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, बुद्धाचा हा मार्ग एकांगी नाही. कधी-कधी म्हणतात, की मदर टेरेसानं खूप काम केलं. काम केलं बरोबर आहे. कोण नाही म्हणतं. नोबेल पारितोषिक मिळालं ते पण बरोबर आहे. पण ईश्वर मानला का नाही? आणि जिथं ईश्वर आहे, तिथं तुमची प्रज्ञा, तिथं तुम्हाला मुळीच प्रज्ञा नाही याचा अर्थ असा होतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि म्हणून हा जो प्रसंग मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्ण मैत्रायणीला सारीपुत्तानं हे असे सगळे प्रश्न विचारले. बुद्धाचा धम्म फक्त शील पालनाचा नाही. बुद्धाचा धम्म फक्त ध्यान साधना करण्यासाठी नाही. म्हणजे फक्त मी म्हणतोय केवळ शील पालनासाठी पण आहे, ध्यान साधनेसाठी पण आहे, रुग्णसेवेसाठी पण आहे, समाजसेवेसाठी पण आहे, प्रज्ञाप्राप्तीसाठी पण आहे. जीवनातले जे तुम्ही ज्या गरीब अवस्थेमध्ये आहेत, दरिद्र अवस्थेमध्ये आहेत, त्याच्या बाहेर पडण्यासाठी सुद्धा बुद्ध धम्माचा अ, 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 कार्य आहे. आणि म्हणून परिपूर्ण, सम्यक याचा अर्थ जोपर्यंत निब्बाण प्राप्त होत नाही, मग या निब्बाणामध्ये हे सगळे भाग आहेत. असा मला एक तो महत्वाचा भाग राहिला, तर तो मला सांगायचा होता. आता आजच्या प्रवचनाकडे आपण जाऊया. आता खरं तर मला प्रश्न पडला होता, की मोगलांचं चरित्र सांगावं का नाही? कारण सारीपुत्ताचा आपण पाहिलेला आणि सारीपुत्त प्रज्ञावान होता, धम्मसेनापती होता आणि मग प्रश्न पडला ज्यावेळेस मी सारीपुत्ताचं वाचत होतो, तर त्या प्रवचनामध्ये या सगळ्या सारीपुत्ताच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं, तर इतके मोठे चमत्कार आहेत. म्हणजे आकाश मार्गानं गमन करणं, आकाशामध्ये वरून इकडं-तिकडं जाणं, हे जर मी सांगू लागलो, तर म्हणतील हे बुद्धाचं विज्ञान कुठं काम करते? बुद्ध तर वैज्ञानिक आहे. बुद्धानं असं काही गोष्टी सांगितल्या नाहीत. बुद्धाने या सगळ्या गोष्टी विरोध केला, की कुठल्याही चमत्कारानं आणि कुठल्याही रिद्धी-सिद्धीनं धम्मप्रचार करायचा नाही आणि ते लोकांना दाखवायचं नाही. आणि मग ज्यावेळेस आपण वृद्धी-सिद्धीचा ज्याला आपण अग्रसवाक म्हणतो, कशाचा? वृद्धी मानो में. जेवढे काही जगातले त्या काळातले आणि नंतरचे जेवढे काही वृद्धिमान आहेत, या सगळं वृद्धिमानामध्ये, रिद्धी-सिद्धीमध्ये महामोगलाईन अग्रसावक आहे. आता मग हे सांगायला बसलो तर म्हणतील, मग आता कसं करायचं? काय करायचं? इथून ते देवलोकामध्ये जातात, ब्रह्मलोकामध्ये जातात, तावंतित देशामध्ये जातात, तुषित देवमध्ये जातात, नरक, निरयमध्ये जातात. आता हे जर सांगत बसलो तर म्हणतील, आता मग बाबासाहेबांनी काय सांगितलं? सगळ्या विज्ञानानं काय सांगितलं? बुद्ध तर विज्ञानाचे अतिशय मोठे, विज्ञानाला धरून बुद्धाचा धम्म नाही. मग या सगळ्या गोष्टी अशा. पण विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. काय सिद्ध केलेलं आहे? आपण जर संमोहन शास्त्राचा अभ्यास केला, हिप्नॉटिझमचा, आपण काही लोकांनी तो पाहिला असेल. आता हिप्नॉटिझम किंवा संमोहन शास्त्र जर तुम्ही काही खेळ पाहिले असतील त्याचे, तर जो संमोहन करणारा माणूस असतो म्हणजे ह्याच्यावर आपल्याला ते मग अंदाज येऊ शकतो, की महामोगलांमध्ये किती ताकद असेल, किती क्षमता असेल. आणि मग संमोहन शास्त्राचा अभ्यास करताना किंवा एखादा संमोहन किंवा ज्याला हिप्नोटाइज मास्टर म्हटलं जातं, तो जर आपण पाहिला, एखादा शो पाहिला आणि तुम्ही अवश्य पाहता एखादा हिप्नोटिझमचा शो असेल आपल्या शहरामध्ये, तो निश्चित पहा. यासाठी की आपल्या मनामध्ये किती मोठी शक्ती आहे, किती मोठी ऊर्जा आहे. एखादा सर्वसामान्य माणूस 4 फुटाचा आहे, अगदी कडकडीत आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये 100 हत्तीचं बळ येतं. हे बळ कुठून आलं? हे बळ मनाचं बळ आहे. अंतर्मन ज्याला म्हणतो आपण.
माणसाचे मन आहेत, बाह्य मन, अंतर्मन. असं म्हणतात, की आपलं जे बाह्य मन आहे, जागृत मन आहे, हे आपण आपलं जे जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या मनाचा वापर करतो, ज्या शक्तीचा बाह्य मनाचा वापर करतो, तो केवळ 10% चा आपण वापर करतो. काही-काही लोकं तर अगदी 2-3% चाच वापर करतात. विचार करा, की 10% च्या जोरावर लोक चंद्रावर गेलेली आहेत. लोकं आता मंगळावर जात आहेत. सूर्याचा शोध लावला. सूर्य आता आपण पाहिला, काल परवा वर्तमानपत्रामध्ये सर्वांनीच बातमी वाचली असेल. प्रयोगशाळामध्ये सूर्य निर्माण केलेला आहे. सूर्याची जेवढी काही क्षमता आहे, सूर्याचं जे काही तापमान आहे, त्या तापमानाचा सूर्य लॅबोरेटरीमध्ये तयार केला. वाचलं का नाही सर्वांनी ते? म्हणजे इतकी क्षमता जर मनुष्य मात्राच्या बुद्धीमध्ये आहे, मनामध्ये आहे, पण ती किती आहे? केवळ 10% पर्यंतची. आणि मग विचार करा, की ज्या व्यक्तीचं 100% मन जागृत झालेलं आहे, जे 90% मन सर्वसामान्याचं म्हणा किंवा आता एखादा निब्बाण प्राप्त असेल किंवा अरहंत प्राप्त झालेला माणूस असेल किंवा बुद्धासारखा माणूस असेल, ज्या माणसाची 100% जागृत अवस्था झालेली आहे, त्याची शक्ती किती असेल? हे कधी लक्षात येईल आपल्याला? ज्यावेळेस आपण संमोहन शास्त्राचे प्रयोग बघतो, त्याला एखाद्या माणसाला जर म्हटलं, की "तू कधी कधी आयुष्यामध्ये नाच केलेला नाही, डान्स केलेला नाही" आणि तो म्हणतो, की "तुमच्या मित्राच्या लग्नामध्ये तुम्ही आता झालेल्या सामील झालेले आहेत. तुमचा जिवलग मित्र आहे आणि तुम्हाला आता त्या लग्नामध्ये तुम्ही डान्स करत आहेत." तर ज्यांनी कधी आयुष्यामध्ये डान्स केला नाही, तो तिथं उत्कृष्टपणे डान्स करतो. त्याला जर एखादी अ, कारलं त्याला दिलं आणि म्हटलं, की "गाजर तुम्ही खातायत." तो म्हणतो, की "किती गोड गाजर आहे." हे जे आहे, मला सांगण्याचा मतितार्थ हे आहे, की ज्यावेळेस आपण आपल्या अ, अंतर्मनाची मी जे चंद्राचं उदाहरण दिलं ते हेच आहे, की अ, जिथं चंद्र अमावास्येला दिसत नाही, पण पौर्णिमेला तो पूर्ण स्वरूपामध्ये दिसतो. ही जर आपल्या अंतर्मनाची आपण शक्ती वाढवली ध्यान साधनेच्या माध्यमातून, समाधीचा मार्ग अतिशय मोठा आहे. आपण तिकडं अजून गेलेलोच नाही. आपण फक्त आनापानसती इकडं-तिकडं श्वास सोडतो, श्वास घेतो इथपर्यंतच आपलं चालू आहे. समाधीचा मार्ग बुद्धाने म्हटलेला आहे, की शील हा पाया आहे आणि समाधी त्याला ऊर्ध्वगामी घेऊन जाणारे आहेत. ऊर्ध्वगामी कसं जाणार आपण? समाधीचा मार्ग हा ऊर्ध्वगामी आहे. शील हा बेसमेंट करतो, पण कॉलम उभारण्याचं काम, जमिनीच्या वर ऊर्ध्वगामी जाण्याचं काम समाधी आपल्याला करते. आणि हा मनाचा भाग आहे सगळा. ब्रह्मलोक आकाशामध्ये नाही. दूषित लोक आकाशामध्ये नाही. निरय लोक ज्याला आपण नरक म्हणतो, ते कुठे खाली पाताळामध्ये नाहीत. या सगळ्या मानसिक अवस्था आहे, मनाच्या अवस्था आहेत. आपण जर बुद्धिझमचा हा सगळा अभ्यास केला आणि बौद्ध विश्वशास्त्र आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पाहिलं तर मनाच्या अशा असंख्य गोष्टी सांगितल्यात. 30 ते 32 मनाच्या अवस्था सांगितल्या. 30 ते 32 त्याच्यामध्ये 5-6 खालच्या आहेत. नरक अवस्था आपण ज्याला म्हणतो. मनुष्य मात्राची अवस्था आहे. त्याच्यामध्ये काय आणि पुढे मग देवलोकाच्या आहेत आणि पुढे मग अतिशय मोठ्या हा सगळा एकूण जर मानवी मनाच्या अस्तित्वाच्या जर आपण पातळ्या पाहिल्या, तर 30 ते 32 त्या पातळ्या आहेत. आणि आपली अवस्था कशी आहे आज आपली? आपली अवस्था केवळ आनापानसती, मेत्ता भावना या प्रायमरी लेव्हलच्या ज्याला बेस आपण म्हणतो, याच्यावरच ते निर्माण होणार आहे. म्हणजे कधी-कधी वाटेल, की मग कशाला आनापानसती करायची? कशाला मेत्ता भावना करायची? पुढे ज्या काही गोष्टी निर्माण होतील, पुढे आपण आता बघणार आहोत मोगलांच्या कदाचित एका वर्गामध्ये ते होणार नाही. पुढचाही वर्ग आपल्याला मोगलांसाठी द्यावा लागेल. कारण हे धम्माचे सरसेनापती आहेत. ज्याच्यामधून धम्म प्रदर्शित झाला. बुद्धानं ज्या गोष्टी धम्माच्या माध्यमातून सांगितल्या, त्या एक तर सारिपुत्तानं अभिधम्माच्या माध्यमातून सांगितल्या.
समाधीचा अतिशय उच्च कोटीचा मार्ग ज्यांनी परिपूर्ण रीतीने आपल्या जीवनामध्ये अवलंब केला होता, त्या मोगलांचंही आयुष्य एका प्रवचनामध्ये कसं संपेल? हं? तर या पार्श्वभूमीवर आपण मोगलांचं चित्र बाबासाहेबांनी हे अभ्यासलं नसेल का? बाबासाहेबांनी हे वाचलं नसेल का? सगळं वाचलेलं आहे बाबासाहेब. त्यांच्या ग्रंथामध्ये पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण समजून आपल्याला घ्यावा लागेल. कारण आपला अनुभव त्रोटक आहे. आपला अनुभव इतके त्रोटक आहेत, की एकतर आपला अभ्यास नाही. आपण त्रिपिटकाचा अभ्यास केला नाही. बाबासाहेबांचा ग्रंथही आपण परिपूर्ण चांगल्या पद्धतीने वाचला नाही. कधीतरी घेतो पुस्तक, काम नसेल तर चाळतो पानं. त्याची हेडलाईन वाचतो फक्त. कुठले हेडलाईन? ग्रहत्यागापासून संबोधी प्राप्तीपर्यंत. आणि पुढं वाचताना वेळ नाही, आपल्याला झोप येते, मध्ये सोडून देतो. असं आपलं सगळं हे सगळं सुरू आहे. बौद्ध म्हणून बुद्धानं जगामध्ये क्रांती केली. हा सगळा आशिया खंड पादाक्रांत केला. त्या धम्माला आपण किती जाणतो हा महत्वाचा प्रश्न आहे. धम्म तर अफाट आहे, समुद्रासारखा आहे. बुद्धानं स्वतः माझा धम्म कसा आहे, तर तो महासागरासारखा आहे. आणि आपण जर महासागराच्या तिथे गेला, तुम्ही आता मुंबईमध्ये राहणारे जे लोक आहेत, मुंबई आणि गोवा आणि हे सगळे कोकणातले आणि समुद्र किनाऱ्यावरचे लोक आहेत. समुद्राच्या गुडघ्यापर्यंत पाण्यात गेलं तर भीती वाटायला लागते, की मला ओढून घेतो का मध्ये? आपलंही तसंच आहे. आपण जर धम्माचरण करू लागलो तर भीती वाटते, की मी हे जातो का सगळं सोडून? घरदार सोडून पुढे जातो का? ही भीती आहे धम्माची. आणि म्हणून धम्म जेवढा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय बुद्धानं सांगितला. सामाजिक जेवढा धम्म सांगितला, तेवढा आंतरिक सुद्धा धम्म आहे. आता आपण आंतरिक कधी गेलो नाही. ध्यान करायला बसलो तर आपल्याला 20 मिनिट सुद्धा वाटतं, की आता कधी संपत आहे. आणि म्हणून मोगलांचा अभ्यास करताना हे आपल्याला मनाचा अभ्यास आहे. हा तो माझ्यासाठी आहे. माझ्यामध्ये या 5 फुटाच्या शरीरामध्ये जे सामावलेलं आहे, ते अनंत आकाश आयतन आहे. ते अनंत विज्ञान आयतन आहे. ते नैव संज्ञा, नैव संज्ञान आहे. म्हणजे आकाशाच्या पुढची जी अवस्था आहे. पुढं अनिमित्त समाधी म्हटलेलं आहे. अनिमित्त समाधी म्हणजे प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चौथं ध्यान, अ, अनंत आकाश आयतन ध्यान, अनंत विज्ञान आयतन ध्यान, अकिंचन आयतन ध्यान, नैव संज्ञा, नैन संज्ञा ध्यान आणि शेवटी असं सांगितलेलं आहे, 9वी अवस्था सांगितलेली आहे, की अनिमित्त समाधी. आता कुठलं निमित्त नाही. असं निमित्त की जिथं आकाश सुद्धा नाही. अशी अवस्था प्राप्त होईल का? हे पण बुद्धानं सांगितलेलं आहे. यासाठी मी हे सगळं प्रास्ताविक आपल्याला या मागच्या 20-25 मिनिटापासून करतोय. आणि म्हणून मोगलांना बुद्धानं जसं सांगितलं, की समता पण आहे, स्वातंत्र्य आहे, हे समाजासाठी आहे. समाजामध्ये कोणी पारतंत्र्यात राहू नये. व्यक्ती स्वातंत्र्य अतिशय महत्वाचे आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असेल तर मनुष्य ध्यान करेल. व्यक्ती स्वातंत्र्य असेल तर मनुष्य मैत्रीचं आचरण करेल, बंधुभाव वाढवेल आणि सामाजिक क्रांतीचा उगम होईल, सामाजिक क्रांती होईल, लोकशाही निर्माण होईल. हे बुद्धानं जसं सांगितलं, तसं बुद्धानं स्वतःचं निब्बाणाचा मार्ग. निब्बाण म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून विमुक्त होणं, विकारापासून विमुक्त होणं आणि आपलं जे अतिशय मोठी क्षमता आहे, अंतर्मनाची क्षमता आहे, ती पूर्ण चंद्राच्या स्वरूपामध्ये पौर्णिमेचा चंद्र म्हणजे पूर्ण विकसित मानवी अवस्था आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पूर्ण क्षमता विकसित झालेल्या आहेत. बुद्धाच्या जीवनामध्ये त्यांनी एकदाच तो हे केलेला आहे, चमत्कार केलेला असं म्हणतात. कारण बुद्धाला ज्यावेळेस संबोधी प्राप्त झाली, आपण रत्नवंशांच्याकडून संबोधीचे 7 आठवडे शिकलेले आहेत. बिंबिसारकडे जायचंय, राजगृहाकडे जायचंय बुद्धाला. हं, म्हणजे आपल्याला माहित की बुद्धगयेपासून इकडे सारनाथला जायचं आहे. मध्ये गंगा नदी लागते मोठी. आपण जर तो प्रवास पाहिला, तर रेल्वेमधून आपली गोदावरी जी नदी आहे औरंगाबादच्या जवळ,
तर 10 गोदावऱ्या मावतील अशी ती गंगा नदी आहे. मग या मोठ्या नदीतून कसं जायचं? भगवंताकडे काही नाही, कारण संबुती प्राप्त होऊन आलेले आहेत. त्यांना सारनाथकडे जायचं असं म्हणतात, की या मोठ्या महानदीला कसं पार करायचं? नावाडी म्हणतो पैसे लागतील. काहीतरी लागेल का नाही सोडण्यासाठी? हं? नावाडी पैसे मागतो, की तुला तर तिकडं सोडायचं, पण माझं पोट आहे. तू जर मला काही त्याचा मोबदला दिला, तर मी तुला सोडेल. बुद्धांना असं म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये केवळ एकदा त्या क्षणामध्ये असं म्हटला, की या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर बुद्ध तेवढंच त्यांनी स्वतःच्या जीवनात ते या रिद्धी-सिद्धीचा विचार केलेला आहे, त्याचा अवलंब केला आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही अशा रिद्धी-सिद्धीचा वापर केला नाही. दुसरी एक गोष्ट, अर्हंत प्राप्ती आणि रिद्धी-सिद्धीचा काही संबंध नाही. रिद्धी-सिद्धी अर्हंत नसतानाही आपण प्राप्त करू शकतो आणि म्हणून अर्हंत प्राप्ती नंतर रिद्धी-सिद्धी प्राप्त होईल किंवा हे आता हे जे हिप्नॉटिझम करणारे लोक असतात, ते अनंत असतात का? ते श्रोतापन्न असतात का? नाही. ती एक पद्धती आहे. त्या टेक्निकद्वारे जर आपण ते सगळं प्राप्त केलं, त्राटक विद्या आपण ज्याला म्हणतो. त्राटक विद्या जर आपण केली, तर त्या त्राटक विद्येतून ते आपल्याला संमोहन प्राप्त होतं. संमोहन, स्वसंमोहन आणि इतरांसाठी संमोहन हे सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून रिद्धी-सिद्धी प्राप्त केलेला माणूस खूप हं, असं म्हणतात की त्या अ, श्रोतापन्न झाला, अरहंत झाला, जीवनमुक्त झालं, असं कधीच होत नाही. तुम्ही जर या साधनेच्या माध्यमातून या अ, टेक्निकच्या माध्यमातून जर तुम्ही ते साध्य केलं, तर तुम्हाला या क्षमता आपोआप ही टेक्निक अशी आहे, की अंतर्मनातली जी काही ऊर्जा आहे, शक्ती आहे, तिला आपल्याला जागृत करायचं. हे जर आपल्याला ध्यानामध्ये आलं असेल, तर मग आपल्याला रिद्धी-सिद्धी आपल्याला माहीत होते आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असावं, की जरी आपण अ, अतिशय मोठे बुद्धिवादी असो, तरी जय मंगल अट्टहागाता आपण नेहमीच म्हणत असतो. म्हणतो का नाही? जय मंगल अट्टहागाता. मग आता ते जर आपण रोज म्हणत असू, वेळ प्रसंगानुसार म्हणत असू आणि विशेषतः काही लोक तर लग्न विधीच्या प्रसंगी जय मंगल अट्टगाथा म्हणतात. आता जय मंगल अट्टगाथेमध्ये काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? नंदोपनंद भुजगं विविधं महिंदी. म्हणतो का नाही? नंदोपनंद भुजनंग या चालीनं आपण म्हणतो. तर नंदोपनंद भुजगं विविधं महिंदी पुत्तेन थेर भुजगेन दमापन दमापयंतु. याचा अर्थ काय? त्याच्या पुढची लाईन, "ये दीप देस विधिना जितवा मुनिंदो, तन ते जसा बहुत ते जय मंगला." म्हणतो का नाही? मग याचा अर्थ काय? म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणतो, की नंदोपनंद हा जो भुजंग होता, त्या भुजंगावर मात कोण केली? त्याला संयमात कोण आणलं? त्याला कोण वळणावर आणलं? त्याला कोण शिकवण दिली? तर पुत्तेन थेर भुजनंग दमापयंतो. त्याला दमन केलं त्याचं. कोण केलं? "ये दीप देस विधिना जितवा म्हणून." हा जो रिद्धी-सिद्धीमध्ये बुद्धाचा जो पुत्र आहे, महामोगलायन, त्यांनी नंदोपनंद भुजंगाला संयमामध्ये केलं. कशामुळं केलं? रिद्धी-सिद्धीमुळं केलं. मग आता हे रिद्धी-सिद्धी तर आपल्याला समजून घ्यावं लागेल का नाही? आता बघूया पुढं. तर सा सारीपुत्ताचं हे सगळं जे काही अतिशय मोठं योगदान आहे, ते बुद्धाच्या प्रज्ञेचा ज्याला आपण हे म्हणतो, की बुद्धाचं जेवढं काही मनाचं आहे, प्रज्ञा आपण ज्याला म्हणतो, प्रज्ञेचं आणि सगळ्या शिकवणीचं अतिशय मोठं काम सारीपुत्तानं केलेलं आहे आणि मोगलांना या जसं आपण मी मागच्या एका प्रवचनात सांगितलं होतं, की सारीपुत्त जन्म देणारा आहे. तो बुद्धत्वाच्या प्रवाहामध्ये जन्म देतो.
श्रोतापन्न अवस्थेपर्यंत सारीपुत्त लोकांना आणतो. पण श्रोतापन्नाच्या पुढचा जो प्रवास आहे, निब्बाणापर्यंतचा, अनंतपर्यंतचा, ते करण्याचं काम कोण करतं? मोगलाईन करतो. तर हे आपल्याला तत्वता स्पष्ट पाहिजे, की धम्म मार्गावर शिलाचरण करण्यासाठी काही लोक मदत करतील, प्रायमरी लेव्हलचं धम्म सांगण्याचं काम करतील. पण आपण एका विशिष्ट पातळीवर आलो, की त्याच्या पुढची जी शिकवण आहे, ते तुम्हाला पद्धतशीरपणे एक टेक्निक आहे, त्या टेक्निकनं आपल्याला सगळ्या प्रशिक्षण घ्यावं लागतं. उगीच आपल्याला आपण बुद्ध धम्माचं पालन करतो, पंचशील पालन करतो आणि मला निब्बाण प्राप्त होईल, अशा भ्रमात आपण राहता कामा नये. कधी करणार आहोत? आयुष्य संपत आलं. 40-50 वर्ष झाले. एक-एक क्षण असं म्हणतात, की मृत्यूच्या कडे आपण चाललेलो आहोत आणि निब्बाण तर कोसो दूर आहे. पुढे जाऊया. तर अशी ही जय मंगलाष्टक गाथा, अ, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की नंदोपनंद भुजगं विविधं महिंदी पुत्तेन थेर भुजगेन दमापै. या थेर पुत्रानं, बुद्धाच्या पुत्रानं आपल्या रिद्धी-सिद्धीनं भुजंगाला दमन केलं आणि त्याला बुद्धाच्या सानिध्यामध्ये आणलं. आता नंदोपनन नावाचा अतिशय मोठा नागवंशीय माणूस होता. नागवंशी अतिशय मोठं हे होतं आणि तो त्याला मार्गावर आणला आणि बुद्धाचा तो शरणागत झाला. बुद्धाचा तो शिष्य झाला. आता पुढे जाऊया आपण. आता पुढं असं म्हणतात, की सारीपुत्त आणि मोगलानाची दीक्षा झाली. ते दोघं जण आले इकडं. आपण तो मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे तो. दोघांची उपसंपदा झाली आणि मग पुढं काय झालं बघा. उपसंपदा झाल्या सारीपुत्त कुठं गेला? गेला जंगलामध्ये, अरण्यामध्ये गेला. आणि तिथे मग अतिशय कडक तपश्चर्या केली, साधना केली. जे काही बुद्धानं सांगितलं होतं उपसंपदेच्या वेळेस. तर तो अरण्यामध्ये गेला आणि अशा पद्धतीनं ध्यान साधना केली, की पुढच्या विषयामध्ये वेळ पुरतं का मला माहीत नाही. पण ज्याला आपण एक विशिष्ट शब्द आपण ज्याला बुद्ध धम्मामध्ये म्हणलेला आहे. धुतांग आपण ज्याला म्हणतो. किती धुतांग आहेत? 13 धुतांग आहेत. तर उपसंपदा झाल्या मोगलायन कुठे गेला? मोगलान अरण्यामध्ये गेला आणि धुतांगाचं पालन केलं. आता धुतांग आपल्याला जर सांगायचे बसले, 13 धुतांग आहेत. बघूया आपल्याला जेवढं काय सांगता येईल तेवढं आपण सांगूया. आणि या धुतांगाचं पालन करून केवळ 7 दिवसामध्ये अरहंत झाला मोगलायन. आता धुतांग आपण बघूया, म्हणजे अरण्यामध्ये जाऊन कशा पद्धतीनं पालन केलं आणि अरहंत झाला हे आपण धुतांगामध्ये पाहू. 13 धुतांग सांगितलेले आहेत. 2 आहेत वस्त्रासाठी, 5 आहेत अन्नासाठी, 5 आहेत निवासस्थानासाठी आणि 1 आहे अ, एका विशिष्ट अवस्थेमध्ये राहण्यासाठी. तर 2 वस्त्रासाठीचे धुतांग आहेत. ते एक तर आपले जे वस्त्र आहेत ते आपण सर्वसामान्य जे वस्त्र वापरतो ते वापरायचे नाही. ज्या काही चिंध्या आहेत, टाकून दिलेल्या आहेत लोकांनी, त्या जमा करणे आणि त्याचं वस्त्र तयार करणे. ते जाडं-भरडं असेल ते. कसे का असणार, तुम्हाला त्याची केवळ तुमच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी कुठलं तरी वस्त्र परिधान करणे. मग त्या चिंध्या असतील, चिंध्या शिवून केलेल्या असतील. कशासाठी? थंडी, वारा, पाऊस या निसर्गापासून जे काही एका मनुष्याला संरक्षण प्राप्त करावं लागतं, त्यासाठी हे वस्त्र परिधान करायचं. धुतांग अतिशय मोठी बुद्धाच्या धम्मामध्ये आपण म्हणतो ना,
की तपश्चर्या कशाला म्हणतात, साधना कशाला म्हणतात, ही एक प्रकारची अतिशय मोठी साधना आहे. निसर्गाच्या सोबत राहत असताना काय-काय गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं, हे जर आपल्याला तपायचं असेल, हे हे याचा जर अभ्यास करायचा असेल, तर हे धुतांग सांगितलेले आहेत. पहिला हा प्रकार आहे. दुसरा आहे, केवळ अशा प्रकारचे 3च वस्त्र आपल्या जवळ ठेवायचे. त्याला आपण काषाय वस्त्र म्हणू, चिवर म्हणू. पण जे दुतांगधारी असतात, या दुतांगधाऱ्यामध्ये हे चिवरच असतील असं नाही. चिंध्या असलेलं ते वस्त्र असेल. ते 3 यासाठी, की जर आपल्याला धुवायला लागलं, तर ते धुवायचं आणि त्या ठिकाणी दुसरं घालायचं. 3 म्हणजे आपल्याला माहीत आहे, की एक आंतरवस्त्र असतं, एक संघाटी असते आणि वर एक अंगावर घ्यायचं असतं. असे 3च वस्त्र ठेवायचे असतात. विशाखानं जे दान दिले ना भगवंताच्या शिष्याला, विशाखानं ते दृश्य पाहिलं, की भिक्षूकडे केवळ 3च वस्त्र आहेत. अंतर्वासक ज्याला आपण म्हणतो, एक संगाटी आहे आणि एक लपेटून घ्यायचं, त्याच्या अंगावर टाकायचं. आणि हा भिक्षू संघ ज्यावेळेस अंघोळीसाठी नदीवर जायचा, तर ते नग्न अवस्थेमध्ये पहिले कपडे धुवून काढायचे. हे संगाटी आहे, आंतरवस्त्र आहे आणि अ, आंतरवासक आणि संगाटी आणि हे वरचं पांघरून घ्यायचं आपण ज्याला म्हणतो, ते धुवायचे आणि वाळत टाकायचे, अंघोळ करायचे आणि वाळूपर्यंत तसंच बसायचे. आता पुरुषांचं ठीक आहे, पण भिक्षुणी पण आपल्या संघामध्ये होत्या आणि मग हे दृश्य विशाखाने पाहिलं. आता विशाखाच्या संदर्भामध्ये ते येईलच. पण हे धुतांगधारी म्हणजे उगाच निब्बाण प्राप्त होईल का? उगाच वासना कमी होतील का आपल्या? सगळं करायचं आणि वासनेच्या विरोधात काम करायचं सोपं आहे का? आणि म्हणून या शरीराचं रक्षण करण्यासाठी केवळ त्या जे वस्त्र आहेत ते वस्त्र हे करायचे आणि 3च वस्त्र यासाठी, की ते वर एक बांधण्यासाठी एक संघाटी आपण ज्याला म्हणतो आंतरसावक आणि दुसरा. या 3 वस्त्राशिवाय 4थं वस्त्र त्याने जवळ ठेवायचं. या 2 गोष्टी झाल्या वस्त्रासाठी. आता तिसरी बाब झाली, की केवळ एकच भिक्षापात्र बाळगायचं आणि सर्व काही काय करायचं, त्या भिक्षापात्रामध्येच करायचं. काही दुसरं नाही तुमच्याकडे. जे काही करायचं आहे, हे सगळं ते एका भिक्षापात्रामध्ये करायचं. चौथी गोष्ट, कुठल्याही एका घरामध्ये भिक्षा मागायची नाही किंवा एकाच ठिकाणी भिक्षा मागायची नाही. असं हे अतिशय मोठं आहे. त्याच्यानंतर केवळ एकदा जेवण करणं. 5वी गोष्ट केवळ मी धुतांग सांगत आहे. 13 धुतांग सांगितलेले आहेत. केवळ एकदा जेवण करणं आणि जेवण करताना जर कोणी म्हटलं, की अ, 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 अजून भिक्षा आलेली आहे, भिक्षा घ्या. तर त्याला मुळीच हात न लावणे. त्याचं सेवन न करणे. जेवढी काही भिक्षा त्या पात्रामध्ये आहे, तेवढीच भिक्षा. कधी-कधी भिक्षा मिळायची नाही. म्हणजे 5 घरासमोर उभं राहणं आणि उभारल्यानंतर जर कोणी दरवाजातून भिक्षा दिली, तर ते भिक्षा ग्रहण कर. बुद्धाच्या अ, या शिष्यांना भिक्षू का म्हटलं गेलं? भिकाऱ्यामध्ये आणि भिक्षूमध्ये काय फरक आहे? तोही भिकारी आहे, तो पण भिक्षा मागतो, हा पण भिक्षा मागतो. पण दोघांच्या भिक्षेमध्ये काय फरक? भिकारी मागतो, की मला द्या. हे माई मला काहीतरी वाढ, काहीतरी दे. बुद्धाचा शिष्य कधी मागत नाही. ही परंपरा अतिशय मोठी श्रेष्ठ आहे. परंपरा अशी आहे, की सगळ्या उपासकांना आणि त्या काळातल्या सगळ्या नगरामध्ये माहीत होतं, की या वेळेमध्ये बुद्धाचा शिष्य भिक्षेसाठी येणारच. दरवाजा उघडा ठेवायचे ते, की वेळ आता येणारच आहे. ते येतच असतील
अशा प्रकारची ग्रहणशीलता लोकांची. आणि लोक श्रद्धेनं हे द्यायचे आणि म्हणून भिकारी केवळ पोट भरण्यासाठी भिक्षा मागतो. बुद्धाचा शिष्य निब्बाणासाठी भीक मागतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय आत्ता हिताय लोक मनुष्यानं. आणि हे शरीर पोसण्यासाठी, हे शरीर का पोसत आहे? कारण मला लोकांच्या कल्याणासाठी झटायचं आहे. हा मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. भगवंताचा एक मोठा एक प्रसंग आहे. आता तो वेगळ्या संदर्भामध्ये येईल. म्हणजे ज्यावेळेस भगवंत परिवाचकासोबत तपश्चर्या करायचे. त्या प्रसंगामध्ये भगवंताला एक सुजाता नावाची 6 प्रकारच्या सुजाता आहेत आपल्या सगळ्या या ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये. आपल्याला फक्त एकच सुजाता माहीत असेल, पण 6 सुजाता आहेत. आणि ज्यावेळेस भगवान तपश्चर्या करायचे किंवा 40 दिवसाचा जो काही त्यांचा अन्नसाठा होता असं म्हणू आपण तो. ते अन्न पुरवण्याचं काम कोण केलं? सुजाताने केलं. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. आणि मग तिनं काय केलं, ती काय करायची, बुद्धाला जे काही दिवसभरामध्ये एक वेळेचं जे काही भोजन होतं ते भोजन द्यायची. आणि तिचे जे वडील होते ते वडील फक्त पाहायचे, की हा माणूस येतो त्या वेळेला, माझी मुलगी त्यांना भिक्षा देते, पण हा एक शब्द बोलत नाही सिद्धार्थ. आणि मग तो एक दिवस येऊन विचारतो, की "हे संन्याशा, माझी मुलगी तुला रोज हे भोजन देते, पण तू एक शब्द बोलत नाही. इकडं-तिकडं बघत नाही. कमीत कमी या निमित्तानं आमच्याशी बोलत जा." सिद्धार्थाने काय उत्तर दिलंय बघा. म्हणजे हे जे मी भोजन करतो, हे भोजन मला आता सुजातानं जे आणून दिलेलं आहे, हे भोजन ज्यांनी ज्यांनी बनवलेलं आहे, ही भिक्षा ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे, माझ्या पुढं समोर आतापर्यंत आलेली आहे, त्या सगळ्या लोकांचं मी प्रत्येक घासाला चिंतन. शेतकरी जमीन नांगरतो, वखरतो, कचरा पालापाचोळा सगळं सुपीक करतो, अगदी मऊ भूमी तयार करतो. पावसामध्ये जमीन जर बीज रोवण्यासारखी झाली तर बीज रोवतो. बीजातून मग अंकुर येतात, रोपटं होतं, त्याला निंततो तो म्हणजे त्याचं तण काढतो. नंतर त्याला फळ येतं, त्याला कणीस येतं, त्याच्यातून दाणे तयार होतात. म्हणजे अगदी नांगरण्यापासून वखरण्यापर्यंत, ते कचरा काढण्यापर्यंत, पेरणी करेपर्यंत, निंदना निंदना करण्यापर्यंत, कापणी करण्यापर्यंत, कापणीपासून त्याचे धान्य वेगळे करण्यापर्यंत, धान्य मग घरामध्ये येऊपर्यंत आणि त्या धान्याचं दळण तयार करून त्या अ, ह्याच्यामध्ये त्याचं पीठ काढणं आणि पीठ झाल्यानंतर मग त्याची भाकरी करणं, त्याला गरम करणं, भाजणं आणि ते माझ्यापर्यंत आणणं या एका भिक्षेसाठी. या माझ्या एका भोजनासाठी अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे आणि मी त्यांचं चिंतन करतो. मी त्यांचे आभार मानतो, त्यांचे पुण्यानुमोदन करतो. आणि म्हणून हे ग्रहस्थ, मी तुझ्याशी बोलत नाही. आणि म्हणून भिक्षा कुणासाठी मागत आहे मी? केवळ शरीर पोषणासाठी नव्हे, त्याच्यातून शरीराचं पोषण होईलच होईल.
परंतु त्याच्यातून या शरीराचं पोषण होईल, माझ्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि कशासाठी हे शरीर मी ठेवलेलं आहे, तर लोकांच्या दुःखमुक्तीसाठी. बहुजन हिताय यही भिक्कवे. कशासाठी माझ्याकडे या? माझी पूजा करण्यासाठी? मला अगरबत्ती, मेणबत्ती आणि धूप चढवण्यासाठी? का मला पंचांग प्रणाम वंदन करण्यासाठी किंवा प्रणिपात करण्यासाठी? बिलकुल नव्हे. यही भिक्कवे कशासाठी? बहुजन हिताय बहुजन सुखाय. आत्ता हिताय सुखाय देव मनुष्यानं. आणि मी तुमच्या भिक्षेची जबाबदारी घेणार नाही, तुमच्या उपजीविकेची जबाबदारी घेणार नाही. स्वतःला जसे प्राणी आपलं आहार स्वतः मागून खातात किंवा आपला आहार प्रत्येकाला स्वतःला उदरनिर्वाह करावा लागतो, तसं याप्रमाणे तुम्हाला राजपुत्र राहा किंवा कुठले राजा राहा, कुठले ब्राह्मण राहा नाहीतर कुठले क्षत्रिय राहा किंवा श्रेष्ठी राहा किंवा शूद्र राहा, प्रत्येकाला तुमची भिक्षा स्वतःला मागून तुमचा उदरनिर्वाह करावा लागेल, तुमचं शरीर वहन करावं लागेल आणि निब्बाणाचा मार्ग, ध्यान समाधीचा मार्ग, शिलाचरणाचा मार्ग तुम्हाला करावा लागेल. आहे ताकद आपली एवढी? आपण तर सगळे विहारत असता आपण बसलो. विहारापती झालो आपण, विपश्यनाचार्य झालो. विहारांचे आपण ट्रस्टी झालो, अध्यक्ष झालो. म्हणजे आमचा उपासक आपल्या घरामध्ये मुलगा आजारी पडल्यानंतर त्याला फळ आणू शकत नाही. ₹100 किलोचे कोण सफरचंद आणणार आपल्या मुलासाठी? परंतु आमचे मठाधिपती फळाशिवाय तर काही खात नाहीत. हे विडंबन आहे बुद्ध धर्माचं, बुद्धाच्या धम्मप्रचाराचं. आणि म्हणून येही भिक्कवे, 5वं धुतांग आहे केवळ एकदा जेवण करणं आणि जेवढी भिक्षा त्या भिक्षापात्रामध्ये आहे तेवढंच करणं. 6वं आहे जे काही त्याला करायचंय, म्हणजे पाणी प्यायचं आहे, अंघोळ करायची आहे, त्याला भोजन करायचं आहे, जे काही गोष्टी त्याला करायचं आहे, त्या केवळ त्या भिक्षा पात्रामध्येच त्याला करायचं. 7वं आहे एकदा जेवण सुरू केले तर दुसरे अतिरिक्त भोजन स्वीकारायचं नाही. आणि म्हणून तर तो एक नियम बुद्धाने तो हे केला. एक भिक्षू चालू असताना म्हणजे चारिकेला चालला होता, वरून एका घारीनं काय केलं, एखादा मासाचा तुकडा तो घेऊन चालला असेल घार पक्षी, आणि घारीच्या चोचईतला तो मासाचा तुकडा त्या भिक्षा पात्रामध्ये पडला. हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. लोक म्हणतात ना की बुद्धानं मांसाहार करण्यासाठी कुठं नाही सांगितलं. बुद्धाला हे नियम करावे का लागले? आणि म्हणून चारिका करत असताना एका भिक्षूच्या त्या पात्रामध्ये, भिक्षा पात्रामध्ये घारीच्या तोंडातला एक मासाचा तुकडा पडला. आता विचार करा, तो मासाचा तुकडा चांगला असेल का हो? घारीला कोण चांगला म्हणजे चिकन त्याला तोडून कोणी घारीचा त्याला तुकडा देणार आहे का? आणि मग त्या भिक्षूला प्रश्न पडला की बुद्धानं हा विनय केलेला आहे की जे काही भिक्षा पात्रामध्ये पडलेलं आहे ते तुम्हाला खावं लागेल. आता आली का पंचायत? काय करायचं आता? बुद्धाकडे गेले. काय करायचं भगवंता सांगा, आता तुम्ही तर असा विनय केलेला आहे. दोन्ही बाजूला तो अडकलेला आहे. काय? जे भिक्षा पात्रात टाकलं ते खावं लागेल, ते बाहेर टाकता येणार नाही. आणि खाल्लं तर भिक्षूनं मांस खाल्लं. असा दुहेरी पेच प्रसंग झाल्यानंतर
आता बुद्धानं काय सांगावं? बुद्धाला असं वाटत होतं, की कधीतरी घार येईल आणि भिक्षापात्रामध्ये मासाचा तुकडा पसेल, असं बुद्धाला तरी वाटलं होतं का? आता आपल्या जागी आपण जर असतो, तर आपल्याला करुणा वाटली असती त्या भिक्षूबद्दल, की बाबा काढून दे, कशाला खातो ते. पण बुद्धाला हे माहीत होतं, की मी आज असा आदेश दिला, की ते बाहेर टाकून दे. तर उद्या सगळ्या भिक्षूंनी काय केलं असतं, की हा पदार्थ मला आवडत नाही म्हणून भिक्षा पात्राच्या बाहेर टाकून दिला असता. बुद्धाची किती समयसूचकता आहे, किती जागृती आहे. आणि म्हणून बुद्धाचा एक-एक शब्द अतिशय मूल्यवान आहे. सोन्याचा भाव आपण जे म्हणतो ना, आज 5,000 तोळा झालेला आहे. 5,000 1 ग्रॅम ज्याला म्हणतो. 50,000 तोळा झालेला आहे. त्याचे इतके-इतके छोटे-छोटे तराजू असतात आणि तो असा घेतो सोनार आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी तार जरी टाकली, तर ती 2,000 ची होते. मला हेच आश्चर्य वाटत होतं. मी माझ्या मिसेस सोबत एक दिवस सोनाराच्या दुकानामध्ये गेलो. तिच्याकडे एक बारीक तार तार तुटलेली होती कुठलीतरी. खूप बारीक होती अगदी केसासारखी तार होती. इतकी-इतकीच होती. तिनं म्हणे, "हे बघा ह्याचं किती होतंय." मला आश्चर्य वाटलं, की अ, अगदी केसासारख्या इतक्या-इतक्या तारेची किंमत त्याने ₹400 लावली. मला मोठं आश्चर्य झालं. काही गोष्टी जीवनामध्ये अमूल्य असतात. मला वाटलं कुठं 50-60 सुद्धा मला त्याच्यासाठी वाटलं, की खूप होते. कारण मला व्यावहारिक ज्ञान या सोन्या-नाण्याचं नाही. मी अनेकदा फसला गेलेलो आहे. आश्चर्य या गोष्टीचं आहे, की बुद्धाचे एवढे अमूल्य शब्द, जे सोन्यापेक्षा कितीतरी अमूल्य आहे, सुवर्णापेक्षा कितीतरी अमूल्य आहे, रत्नापेक्षा कितीतरी अमूल्य आहे. ते भारतातून नष्ट व्हावेत, हे अतिशय मोठं दुर्भाग्य या भारत देशाचं आहे, की ज्या व्यक्तीनं आपला एक-एक शब्द तोळामोळा आपण म्हणतो, तोलून-मोलून एक-एक मास अगदी आपण म्हणतो, की एका-एका मासाची किंमत असते. आणि म्हणून बुद्धानं म्हटलं, की "भिक्षू, तुला त्या भिक्षा पात्रामध्ये जे काय आलेलं आहे, ते तुला खावावं लागेल. मी जर आता हा विनय केला, की तुला हे 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 वर्ज्य आहे, तर उद्या काय होईल?" भिक्षूंना वाटलं, की नाही आता हे मला आवडीचं नाही. कालचं भोजन शिळं मला दिलेलं आहे आणि त्याच्यातून वास येत आहे. मी टाकून द्यावं, अशी ह्या प्रघात चालू होईल आणि म्हणून तुला जे पात्रामध्ये मिळालं ते खावं. पुढे आता हे खाण्याबद्दलचे 5 दूतांक पाहिले आपण. नंतर 7वं आहे सॉरी 8वं आहे जंगलात राहणे, अरण्यामध्ये राहणे हे 7वं आहे. आता जंगलात राहणे म्हणजे कुटी करून राहणे नव्हे, तर झाडाखाली राहणे हा 9वा भाग आहे. आणि निवारा न करता पृथ्वी हेच माझं घर, अशा अवस्थेमध्ये राहणं. कुठला निवारा नाही. एक तर जंगलात राहणे, झाडाखाली राहणे आणि हे पृथ्वीच माझं घर, कुठल्याही प्रकारचा निवारा न करणे हे 10वं. आता बरेचसे ते काही शब्द असे आहेत, की जे आपल्याला पालीचे शब्द आहेत. अ, 11वं आहे सुसानिकात राहणे. म्हणजे पृथ्वीलाच आपलं हे निवारा समजणे किंवा आकाश ज्याला आपण अंबर म्हणतो,
ते अंबर माझं छत आहे. अशा प्रकारची अवस्था 11वी आहे. 12वं जी काही नेमून दिलेली जागा आहे, ज्या अरण्यामध्ये आपण राहिलो त्या अरण्यामध्येच त्या नियमित त्या जागेवर राहणं. म्हणजे काही विशिष्ट जागा असेल त्याच्यामध्येच राहणं. आणि 13वं आहे किंवा आपण ज्याला म्हणतो, की जे काही आपल्याला जागा प्राप्त झाली त्याच्यामध्ये समाधानी राहणं. हां, समाधानी, की नाही आता ही जागा चांगली नाही असं नाही. जे काही ती अवस्था असेल, जी काही जागा असेल त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे 12वी अवस्था. आणि 13वी जी काही दूतांगाची अवस्था आहे ती म्हणजे 3 पद्धतीनं त्याचं आचरण करणे. पहिली पद्धत उभे राहणे, दुसरी पद्धत चालत राहणे आणि तिसरी पद्धत बसून राहणे. या 3च क्रिया त्यांनी करायच्या. चालणे, बसणे आणि उभे राहणे. हे 13 धुतांग अरण्यामध्ये जाऊन मोगलांना काय केलं, 7 हे असं अतिशय कठीण आचरण करून, हे धुतांगाचं आचरण करून केवळ एका आठवड्यामध्ये 7 दिवसामध्ये मोगलांनं अरहंताची अवस्था प्राप्त केली. आणि पुढे सारीपुत्ताला पुढचा आठवडा लागला. म्हणजे उपसंपदा झाल्या 7 दिवसात मोगलान अरहंत झाला आणि 15व्या दिवशी सारीपुत्त अरहंत झाला. आता पुढचं जे अरहंत झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतरच्या काय घटना आहेत आपण त्या पुढच्या वर्गात पाहूया. 11:30 वाजलेले आहेत. आणि पुढच्या वर्गामध्ये मात्र मोगलांचं जे अतींद्रिय कार्य आहे, रिद्धी-सिद्धीचं जे कार्य आहे, त्या सगळ्या गोष्टीचा बुद्धाच्या धम्मानुसार, विज्ञानानुसार आणि आपल्या आंतरिक शक्ती जी आहे 90% अंतर्मनाची शक्ती आपली सुप्त अवस्थेमध्ये आहे. त्या सुप्त अवस्थेला आपण जर जागृत अवस्था केली हां, तर काय होऊ शकतं हे पुढच्या वर्गामध्ये आपण पाहू. त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.